तर आपण बघतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेमुळे दिंड्या रोखण्यात आल्यात आणि त्याच्यामुळे आता तिथे उपस्थित वारकरी जे आहेत त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात त्यांची सुरक्षा व्यवस्था असते, मात्र या सुरक्षेमुळे दिंड्या ज्या आहेत त्या रोखण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथे उपस्थित जे लाखो संख्येने वारकरी उपस्थित आहे त्या वारकऱ्यांनी आता संताप व्यक्त केलेला आहे। देहूनगरीत संत तुकाराम महाराज आणि एकनाथ महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान असं असतं कुठे लोकांना विनाकारण सुद्धा सोडलं नाही, असं कधीच झालं नाही। मागच्या कधी चाललंय गवच ही न्यूज द्यायची ना। पहिलंच वर्ष आमची ते उकाराची दिंडी या आम्हाला तिथं आतमध्ये परस्तांना जायला लागतं आणि जाऊन देण्यात नाही। विनाकारण सोडलं नाही, सगळ्यांना लोटालोटी करते। शांतताप्रिय समाज आहे हा, तुम्ही नियोजन व्यवस्थित केलेलं नाही। तुम्ही तिकडे जाऊन बघा की सगळ्यांना म्हातारे कोतारे कसे पडलेले आहेत। सोडत नाहीत, मुख्यमंत्री आतमध्ये येते त्यामुळे सोडणार। उद्रेक सगळ्या दिंड्या चक्कर येऊ पडायला लागत, म्हातारी माणसं 3 तास झाले एका जागा उभा आहे। 2 तासापासून असं आजपर्यंत असं असतं कुठे लोकांना विनाकारण सुद्धा सोडलं नाही, असं कधीच झालं नाही। मागच्या कधी चाललंय गवच ही न्यूज द्यायची ना। पहिलंच वर्ष आमची ते उकाराची दिंडी या आम्हाला तिथं आतमध्ये परस्तांना जायला लागतं आणि जाऊन देण्यात नाही। विनाकारण सोडलं नाही, सगळ्यांना लोटालोटी करते। शांतताप्रिय समाज आहे हा, तुम्ही नियोजन व्यवस्थित केलेलं नाही। तुम्ही तिकडे जाऊन बघा की सगळ्यांना म्हातारे कोतारे कसे पडलेले आहेत। सोडत नाहीत, मुख्यमंत्री आतमध्ये येते त्यामुळे सोडणार। उद्रेक सगळ्या दिंड्या चक्कर येऊ पडायला लागत, म्हातारी माणसं 3 तास झाले एका जागा उभा आहे। 2 तासापासून असं आजपर्यंत असं असतं कुठे लोकांना विनाकारण सुद्धा सोडलं नाही, असं